पुढची बातमी आरक्षणासंदर्भातली। या आरक्षणावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असताना राज ठाकरेंनी आरक्षणाबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। जातीपातींच्या राजकारणावर कायम आसूड ओढणारे राज ठाकरे जुनंच कार्ड नव्यानं खेळत मैदानात उतरणार असं दिसतंय। राज ठाकरेंनी आरक्षणाबद्दल नेमकं काय म्हटलंय पाहूया एकदा। खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला। आरक्षणावरून महाराष्ट्रात रान उठलेलं असताना राज ठाकरे म्हणतायत महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही। राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर होते। तिथे राज ठाकरेंना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला। राज ठाकरेंनी आरक्षणाबद्दल रोखठोक आणि थेट भूमिका घेतली। इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये। आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत। तुम्हाला आठवत असेल मागचं रेल्वेचं आंदोलन, यूपीला बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या, आणि महाराष्ट्रामध्ये येत नाहीत। म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जातंय। खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज का नाही हे सांगताना राज ठाकरेंनी उदाहरण दिलंय खासगी कंपन्या आणि नोकऱ्यांचं। तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पुन्हा भूमिपुत्र विरुद्ध परप्रांतीय मुद्द्याला हात घातलाय। प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात, मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असतील। आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण करतायत, केंद्र सरकार काय करतंय आणि सगळ्याच, आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत। हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे। ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र आज जातीपातींमध्ये का खितपत पडलाय असा सवालही राज ठाकरेंनी केलाय। मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातोय, आणि भरकटणं नुसतं नाहीये, हे विष कालवणं आहे। मध्यंतरी तुम्ही देखील पाहिलं असेल, मी पाहिलं, लहान लहान मुली बोलत होत्या त्या जातीच्या याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। हे भीषण आहे। बरं, हे मी कधीपासून सांगतोय की उद्या शाळा कॉलेजपर्यंत जाणार प्रकरण, हे लोण महाराष्ट्रात यावं। म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली, ते राज्य आज जातीपातीमध्ये खितपत पडलेलं आहे, याच्यासारखं दुर्भाग्य नाही। राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राज्याचं राजकारण चांगलंच पेटलंय। प्रकाश आंबेडकरांनी तर थेट राज ठाकरेंना टाळा लावून अटक करण्याची मागणी केली आहे, तर जरांगे म्हणतायत मराठ्यांना दोष देऊ नका। अशा व्यक्तींना मी असं म्हणणार आहे की सरळ सरळ ताडापोटा लागला पाहिजे। बघा, हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशाना असारा आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे। मराठी फक्त हक्क माग आणि तुमचा मित्र ज्याला तुम्ही रोज भेटताय सागर बंगल्यावर जाऊन ते डोके भडकवते, हे मराठ्यांचे नेते जरा विरोधात घातलेत, ओबीसीचे नेते घातलेत, त्यांना थोडं सांगा। राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलाय। ओबीसीतून आरक्षण हवं या मागणीसाठी जरांगे आक्रमक आहेत। सरकारनं ऐकलं नाही तर विधानसभेला उमेदवार उभं करण्याची जरांगेंची तयारी आहे। दुसरीकडे ओबीसी मधून मराठा आरक्षण नको ही ओबीसींची मागणी आहे। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसला, त्यामुळे मराठा आरक्षणावर तोडगा काढायच्या सरकारच्या हालचाली सुरू झाल्या। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकलंच पाहिजे अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे, ते शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे, याकरता आमचं सरकार कटिबद्ध आहे। आरक्षणाचा मुद्दा धगधगता असताना राज ठाकरेंनी आरक्षण नको अशी थेट भूमिका घेतली आहे। जातीपातीच्या राजकारणाला राज ठाकरेंनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता।
आता जातीपातीच्या पलीकडे जाऊन मराठी, भूमिपुत्र आणि परप्रांतीय या जुन्या अजेंड्यावर मनसे नव्यानं आखाड्यात उतरणार आहे. सौरभ वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.